मंत्रालयातून सरकार चाललं नाही पाहिजे तर विधान भवनातून सरकार चालणं गरजेचं आहे। शेतकरी आणि शेतमजूर, काम करणारा आणि कष्ट करणारा हा माणूस हा अजूनही श्रीमंतेकडे जात नाही, त्याचं समाधान होत नाही। सत्तेतल्या माणसानं बोलू नये असं कुठं लिहिलं नाही आहे कायद्यामध्ये। आणि ही परंपरा आली का सत्तेतल्या लोकांना बोलू नये, ही परंपरा मला नष्ट करायची वाटते। शिंदे साहेबांच्या एकूण भूमिकेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे, पण त्यांनी सांगितलं का काही 2-3 गोष्टी जर महत्त्वाच्या झाल्या तर आम्हाला आंदोलन करायची वेळ येणार आहे। 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 3 लाख कोटी आम्ही म्हणजे 20 ते 30 लाख कर्मचाऱ्यासाठी आम्ही 3 लाख कोटी खर्च करतो। आमदार, खासदार, कर्मचारी, अधिकाऱ्यासाठी हा सगळा बदल झालेला असेल। मंत्रालयातून सरकार चाललं नाही पाहिजे तर विधान भवनातून सरकार चालणं गरजेचं आहे आणि ते होत नाही। हल्ली काय होतंय का सभागृहातून सरकार ज्या दिवशी चालन त्या दिवशी ते सामान्य माणसाच्या पायरीपर्यंत, त्याच्या पायापर्यंत जाऊन बसल आणि त्याचं काम करायला लागेल। आता मंत्रालयातून सरकार जेव्हा चालतं तेव्हा त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाला, कष्ट करणाऱ्या आम लोकांवर पडत असते आणि तेच खरं तर सगळ्यात मोठी चूक आहे। सभागृहातून मंत्रालय आणि मंत्रालयातून मग सरकार चाललं पाहिजे आणि ते सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे। ही जी काही गॅप आहे मधातली ही खरं तर कमी होणं गरजेचं आहे। सभागृह हे या सरकारचं मेन आत्मा आहे आणि ते सगळं शक्ती खरं तर बळ आहे सरकारचं। सभागृहातून ज्या दिवशी सरकार प्रश्न सुटायला लागेल आणि सरकार चालन तेव्हा सोन्याचे दिवस येईल। नेत्यांकडे वेगळे प्रश्न आहे आणि सामान्य माणसांचे प्रश्न वेगळे आहे। त्याच्यानं मला वाटतं आपण सामान्य माणसात जर नेहमी त्यांच्या सहवासात राहिलो तर ह्या बऱ्याच गोष्टीची आपल्याला जाणीव होत राहतं, माहिती होते आणि त्याच्यातून एक नवीन आंदोलन जन्माला येते। आता 2 गोष्टी आहे, मराठी भाषेचं आंदोलन हे अभिमानासाठी आहे आणि शेतकऱ्याच्या भावाचं आंदोलन हे पोटासाठी आहे। म्हणजे ह्या 2 आंदोलनामधला हा भाग आहे। म्हणजे मला असं वाटते का पहिले आपण पोटासाठी लढलो तर फार चांगलं होईल, मग अस्मितेसाठी आपण लढलोच पाहिजे, तो काही प्रश्न नाही आहे। पण ते कधी आपल्याला उद्या जर नाही म्हटलं तर त्या पाट्या आपल्याला पुसता येईल। पण महत्त्वाचं आहे का अस्मितेसाठी लढणाऱ्यांना जर उद्या पोटाचे प्रश्न निर्माण झाले तर अस्मितेसाठी सुद्धा तो लढू शकणार नाही आणि मग पहिले प्रावधान आपण अस्मितेचा पोटाच्या प्रश्नाला दिलं पाहिजे। तुम्ही जर पाहिलं तर 75व्या वर्षामध्ये शेतकरी आणि शेतमजूर, काम करणारा आणि कष्ट करणारा हा माणूस हा अजूनही श्रीमंतेकडे जात नाही, त्याचं समाधान होत नाही, त्याला पाहिजे तेवढं घर भेटू शकत नाही, त्याची आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, शिक्षणाचे त्याचे मोठे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहे। आता हे प्रश्न 20% लोकांकडे नाही आहे। त्यांचे शिक्षणाचे प्रश्न त्यांनी स्वतः सॉल्व केलेले आहे पैशाच्या माध्यमातून। आरोग्याचे जर सुविधा घ्यायची असेल तर मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते घेतात। पण काम कष्ट करणारे, दीक्षित नेहमी म्हणायचे का ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांनी बलिदान केलं नाही, ते आता मोठ्या पदावर आणि मोठे पैसे, सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याकडे आहे आणि ज्यांनी बलिदान केलं, त्याग केला ते मात्र अजूनही रिक्षा चालवताना आपण दिसतं। ही जी तफावत वाढत चालली का ही तफावत आपण मोडली पाहिजे। आपण लक्षात घ्या, मी साधं एक उदाहरण सांगतोय। इथून 20-25 वर्ष अगोदर सोन्याचे भाव हे 300 रुपये तोळा होतं आणि शिक्षकांचा पगारसुद्धा 300 रुपये होता आणि कापसाचा भावसुद्धा 300 रुपये क्विंटल होता। 1 क्विंटल कापूस जर विकला तर एका शिक्षकांचा पगार व्हायचा आणि 1 क्विंटल कापूस विकला तर 1 तोळं सोनं व्हायचं। आता शिक्षकांचा पगार 60,000 रुपये झाला, सोनं 60,000 रुपये तोळं झालं आणि कापूस 6,000 रुपये राहिला। म्हणजे इकडे सगळं वाढत जात असताना शेतीमालाचे भाव मात्र अजूनही कमी होत चालले, उलट वाढत नाही। म्हणजे एका क्विंटल मागं 1 कापूस, एका शिक्षकाचा पगार आणि 1 तोळं सोनं भेटायचं। आता एका शिक्षकांचा पगार द्यासाठी मला वाटतं 10 क्विंटल कापूस विकावं लागतं। तर ही जी तफावत आहे ही खरं तर दूर केली पाहिजे। आमचं आंदोलन हे टाकीवरचं होतं। मी शोले पिक्चर पाहत होतो आणि पाहता माझ्या लक्षात आलं का धर्मेंद्र हा त्या बसंतीसाठी म्हणजे हेमा मालिनीसाठी तो वरती जातो आणि तिला लग्नाची मागणी करतं। म्हणून मला बसल्यावर सहज लक्षात आलं का धर्मेंद्र जर हेमा मालिनीसाठी हे आंदोलन करते तर आपण हे शेतकऱ्यासाठी करावं। आणि मग नेहमीचे जे आंदोलन, उपोषण राहतं, आंदोलन मोर्चे राहतं, याच्यावर काही फार दखलपात्र होत नाही
आणि मीडिया पण ते दाखवत नाही. मी ज्या दिवशी टाकीवर चढून आंदोलन केलं तेव्हा देशातल्या सगळ्या मीडियानं त्याच्यावर दिवसभर आमच्या न्यूज चालू होत्या. आणि मग काय झालं का आमचं आंदोलन टी व्हीवर मीडियावर आल्यामुळं ते लोकांपर्यंत गेलं आणि मग आमच्या मागण्या काय ते पण लोकांपर्यंत गेलं. म्हणजे काही नाविन्य असलं तर त्याला फार महत्त्व येते, त्याची गंभीरता असतं आणि मग आम्ही ते नेहमी करत आलो. जसं टाकीवरचं आंदोलन झालं, आम्ही राहुल गांधीच्या मतदारसंघात जाऊन तिथं घर बांधून आंदोलन केलं. देशात घरं पेटून आंदोलन होतात, पण आमचं पहिलं आंदोलन होतं घर बांधून आंदोलन झालं. तिथं 2 घरं बांधून दिले आणि राहुल गांधीनं आमची तर एका कलावतीला घर बांधून दिलं आणि त्याच्याहून आम्ही एक शब्द केला तर एक कलावती बाकी है, झाकी है, करोडो कलावती बाकी आहे. केंद्रात जर राज्यात तुमचं धोरण असेल तर घर हे सगळ्याला भेटलं पाहिजे. आणि मग या उद्देशानं आम्ही ते घर बांधून रक्तदान करून आंदोलन केलं, तडे खोदून आंदोलन केलं, श्रमदान करून आंदोलन केलं. सत्तेतल्या माणसानं बोलू नये असं कुठं लिहिलं नाही आहे कायद्यामध्ये. आणि ही परंपरा आली का सत्तेतल्या लोकांना बोलू नये, ही परंपरा मला नष्ट करायची आहे. सत्तेतल्या माणसाला मतदार असतं, त्याच्याही काही समस्या असतं, त्यानं त्या बोलल्या पाहिजे. अमेरिकेमध्ये आम्ही पाहतोय का एखादा बिल जर पक्षानं मांडलं आणि पक्षाच्या त्या बिलामुळे जर माझ्या मतदारसंघातलं नुकसान होत असेल किंवा लोकांवर प्रभाव पडत असेल तर त्या बिलाच्या विरोधात मांडण्याची मुभा पक्षानं दिलेली आहे. ती आले पाहिजे ना. लोकशाही यालाच म्हणतं. लोकशाही असं नाही म्हणत का पक्षानं काही करावं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही ते स्वीकारावं. हे लोकशाहीचं लक्षण नाही आहे, ही हुकुमशाही आहे. समजा अमरावती जिल्ह्यातला एखादा तारांकित प्रश्न सभागृहात लागला 1 महिना अगोदर तर पूर्ण यंत्रणा त्याच्या मागं कामाला लागायची आणि त्याचं एक दहशत, आदरपूर्वक दहशत होती का सभागृहात प्रश्न गेला म्हणजे मग कारवाई होणे पक्का आहे. ही जे गरिमा ही सभागृहानं गमावलेली आहे. आता प्रश्न लागले, चर्चा झाली आणि आश्वासनं दिले तर ते आश्वासन पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळं मंत्र्यांनाही आणि आमदारांना त्याचा काही फार रस राहिला नाही. इथं याचं बोलाचं, एक यूट्यूबवर भाषण टाकून द्यायचं म्हणजे लोक खुश होते. कारवाई हो नाही हो इतक्या पुरतात. सभागृह म्हटलं म्हणजे मी सभागृहात बोललो एवढं फक्त ते मर्यादित राहिलेलं आहे. त्याची गांभीर्य संपलेलं आहे. त्याचा जो एक वचक होता सभागृहाचा तो सुद्धा संपलेला आहे, अंकुश राहिला नाही आणि त्याच्यामुळं सचिवावरच त्याचं नियंत्रण नाही तर मंत्र्याला असं वाटतं काय करून जाऊन करायचं. कारण एखाद्या प्रश्नाला आपण होकार दिला आणि कारवाई म्हटलं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारवाई पहिले व्हायची. इथून 20 वर्ष अगोदर जर पाहिलं आज ते राहिलं नाही. आता कारवाई होतही नाही. ते काय भाषण केलं, कोण काय बोललं त्याचंही काही तारतम्य राहिलं नाही. वाटतं शिंदेसाहेबांच्या एकूण भूमिकेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे, पण त्यांनी सांगितलं का काही 2-3 गोष्टी जर महत्त्वाच्या झाल्या तर आम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही. तर त्याच्यामध्ये रक्ताचे नातेवाईक किंवा परिवार यांना आपण ते जात प्रमाणपत्र देतो तो स्टँडिंग शासन निर्णयच आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे का सगळे सोयरे. आता सगळे सोयरे म्हटलं का त्याचं थोडंसा अर्थ वेगळा निघतं. म्हणजे जर पत्नी जर OBCमध्ये येत नसेल आणि ती मराठा असेल तर तिला ते जातीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल असं एकंदरीत त्यांचं मत आहे. म्हणजे असं होत नाही. पुरुषप्रधान असल्यामुळं आपण वडिलाचीच जात मुलाला लावतं, त्याच्या मुलीला लावत आहे आणि आईची जात लागत नाही. आणि हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे सगळ्याच जातीमध्ये ही व्यवस्था अशीच आहे. जे काही प्रमाणपत्र देतात तर तेवढा किंतु परंतु राहिला तेवढा आम्ही प्रयत्न करू का त्याच्यातून कसा एक वेगळा मार्ग काढता येईल. मला दिवसभराचे 450-500 SMS येतं. मी हे दिवसभराच्या SMSमध्ये मी सकाळी 5 वाजतापासून उत्तर देतो आणि पुन्हा मग सकाळचे 400-500 मॅसेज येतात. किमान 200-300 कॉल मी उचलतो. बऱ्यापैकी सगळ्यांचं समाधान करण्याचं काम करतो आहे आणि मला त्याच्यात आनंद आहे म्हणून मी करतो आहे. मला त्याच्यात आनंद वाटतं का मी कोणाच्या कामी पडत असेल, कोणाच्या अडचणीत त्याच्या अडचणीत मी मदत करत असेल तर मला त्याच्यात आनंद आहे. कोणाला हॉटेलमध्ये बसून आनंद घेता येतं, कोणी घोड्यावर बसून आनंद घेतं आहे किंवा कोणी वेगवेगळ्या पद्धतीने. मला त्यांचा फक्त आता ते काय होते का लहान लहान गोष्टी पण इतकं ते कधी हेडॅक होते का. ते एका मारुती बजरंगबलीच्या मंदिरासमोर खड्डा पडला होता आणि तो खड्डा बुजवण्यासाठी मला त्यानं किमान 5-10 मॅसेज केले, कॉल केले.
तो खड्डा तेवढं तर त्या तसा स्वतः जाऊनही बुजू शकला असता तो. ते खरोखरच ते महत्त्वाचं आहे का नाही ते थोडंसं तारतम्य लोकांनी ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काम करणारी कष्ट करणारी लोकांचा निर्णय घेतला जाईल. भांडे घासणारी महिला असेल, शेतीवर काम करणारा मजूर असेल, शेतकरी असेल, बिल्डिंग बांधणारा मजूर असेल, यांच्यासाठी सगळे निर्णय होईल. दिव्यांग असेल, विधवा भगिनी असेल, पहिले सगळे निर्णय यांचं पोट भरून निर्णय घेतला जाईल. आणि मग पहिले तर सगळ्यांचा आमदारांचा पगार कमी केला जाईल, कलेक्टरचा पगार कमी करू, सचिवाचा पगार कमी करू, भागते त्याच्यात जास्त जर पगार घेत असन त्यांचं मूल्यमापन होईल. जर एखादा शिक्षक एखाद्या शाळेत शिकून त्याचा जर आम्ही पाहतो त्या विद्यार्थ्यावर परिणाम पडत नसेल तर त्याच्यावर त्याचा पगार कमी करून त्याच्या बदल्यात दुसरा पगारी शिक्षक ठेवता येईल का. अनेक गोष्टी आहेत ज्या कराजोगत्या आहे. आणि मला असं वाटतं का आज आपण पाहतोय का बजेटमध्ये 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 3 लाख कोटी आम्ही म्हणजे 20 ते 30 लाख कर्मचाऱ्यासाठी आम्ही 3 लाख कोटी खर्च करतो. आमदार, खासदार, कर्मचारी, अधिकाऱ्यासाठी हा सगळा बदल झालेला असेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.